नमस्कार महाराष्ट्र, गुड मॉर्निंग, सुप्रभात. मी निकिता पाटील आणि आपण पाहताय TV9 मराठी. या बुलेटिनच्या सुरुवातीला महत्त्वाच्या 100 घडामोडींचा सुपरफास्ट आढावा आपण घेऊया. लोकसभेच्या जागा वाटपाबाबत आज महाविकास आघाडीची अंतिम बैठक. दक्षिण मुंबईतील ट्रायडंट हॉटेलमध्ये संध्याकाळी 5 वाजता बैठक. काँग्रेसचे केंद्रीय नेते के.सी. वेणुगोपाल उपस्थित राहणार, शरद पवार उपस्थित राहण्याची शक्यता. मात्र मवियाच्या आजच्या होणाऱ्या बैठकीचं निमंत्रण नाही. पाडापाडीचं राजकारण करणाऱ्यांसोबत आम्ही नाही, प्रकाश आंबेडकरांची भूमिका. भाजपच्या महाविजय 2024 समितीची मुंबईत महत्त्वाची बैठक. भाजप प्रदेश मुख्यालयात लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या रणनीतीवर चर्चा होण्याची शक्यता. राष्ट्रवादीच्या विधान परिषदेतील आमदार अपात्रतेवर आज सुनावणी. विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हेंसमोर सुनावणी होणार. राहुल गांधींच्या भारत जोडो न्याय यात्रेचा आजचा महाराष्ट्रातील 4था दिवस. आज नाशिकमधील यात्रा संपवून राहुल गांधी मोखाडा या ठिकाणी थांबणार. तर नागपुरात आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची अखिल भारतीय प्रतिनिधी सभा. जे.पी. नड्डांसह देशभरातील 1529 प्रतिनिधी येणार. सरकार्यवाहकपदी होसबळे यांच्या फेरनिवडीची शक्यता. उपमुख्यमंत्री अजित पवार आज शिवतारेंच्या मतदारसंघात. पुरंदरमध्ये अजित पवारांच्या उपस्थितीत भव्य सभा आणि पक्षप्रवेश सोहळा. तर विजय शिवतारे आज दौंड तालुक्याच्या दौऱ्यावर. दौंडमधील यवत, केडगाव, चौफुला आणि वरवंडमध्ये कार्यक्रमाचं आयोजन. कार्यकर्त्यांशी संवाद साधला. पहिल्या बैठकीत तोडगा नाहीच. 7 तास ताटकळत ठेवल्यानंतर शिंदेंची शिवतारेंसोबत चर्चा. शिंदेंना आमची बाजू समजावून सांगितली. चर्चा करून 2 दिवसात पुन्हा बैठक होणार. शिंदेंसोबतच्या भेटीनंतर शिवतारेंची माहिती. उद्धव ठाकरेंचा आज दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघात दौरा. लोकसभेच्या पार्श्वभूमीवर ठाकरेंचा जनसंवाद दौरा. शिवसैनिकांशी संवाद साधणार. आमदार निलेश लंके आज तुळजाभवानीच्या दर्शनाला जाणार. शेकडो कार्यकर्त्यांसह लंके तुळजाभवानीचं दर्शन घेणार. नागपूरमध्ये काँग्रेसचे उमरेड मतदारसंघाचे आमदार राजू पारवे यांनी घेतली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट. दोघांमध्ये अर्धा तास चर्चा. राजू पारवे आणि फडणवीसांच्या भेटीनं भाजपमध्ये अनेक चर्चा. राजस्थानच्या अपक्ष आमदार ऋतू बनावत यांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते वर्षा निवासस्थानी पक्षप्रवेश. राजस्थानमध्ये शिंदेंच्या शिवसेनेला आता नवा शिलेदार. 21 मार्चला उद्धव ठाकरेंची सांगली लोकसभा मतदारसंघात सभा. सांगली लोकसभा मतदारसंघात डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर ठाकरे सांगलीच्या मिरजमध्ये सभा घेणार. अदिती तटकरे यांचा आज गुहागर दौरा. रायगड लोकसभा मतदारसंघातून सुनील तटकरेंना उमेदवारी मिळण्याची शक्यता. महायुतीच्या जागावाटपाआधी अदिती तटकरेंची लोकसभा मतदारसंघात मोर्चेबांधणी. अजित पवार गटाच्या निलेश लंकेंचा शरद पवार गटात प्रवेश निश्चित. मी काल, आज, उद्या पवारांसोबत. निलेश लंकेंची भूमिका. तर लंकेंचं स्वागत करतो. लंकेंना काही गरज लागल्यास आम्ही मदत करू. पवारांची प्रतिक्रिया. निलेश लंकेंच्या हाती तुतारी चिन्ह. आमचं ठरलंय. लंकेंची सोशल मीडियावर पोस्ट चर्चेत. तुतारी नगर दक्षिणच्या स्वाभिमानाची म्हणत लंकेंकडून लोकसभा तुतारीवर लढण्याचे संकेत. निलेश लंके हे पारनेरमध्ये फेमस आहेत, पण इतर मतदारसंघांचाही विचार करावा लागतो. त्यांना समजावूनही सांगितलं. त्याला कुठे जायचं असेल आणि लोकसभा लढवायची असेल तर आधी राजीनामा द्यावा लागेल. अजित पवारांची भूमिका. माझ्या बारामती मतदारसंघात दमदाटी करायची नाही. हर्षवर्धन पाटलांना शिवीगाळ केली तर गाठ माझ्याशी. इंदापूरच्या सभेतून सुप्रिया सुळेंचा अजित पवार गटाला इशारा. माझं चिन्ह घड्याळच. जागा वाटप झालं नसल्यानं उमेदवाराचं नाव घोषित करणार नाही. तुमच्यावर दबाव वाढू शकतो, मात्र तुम्ही मला साथ द्या. अजित पवारांचं बारामतीकरांना आवाहन. उतार वयातील लोकांनी आशीर्वाद द्यायचा असतो. काही जण भावनिक करतायत. अनेकांना फोन येतायत. अजित पवारांचा शरद पवारांना टोला. 1-2 दिवसात लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्याची शक्यता. बारामती दौऱ्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांचे संकेत. एका फोनवर माझ्यासाठी पहाटेचा शपथविधी कार्यक्रमही होऊ शकतो, पण शरद पवारांशी गद्दारी करणार नाही. सांगलीत कार्यकर्त्यांशी बोलताना जयंत पाटलांचं वक्तव्य. जागा वाटपाचं 80% काम पूर्ण, 20% काम पूर्ण करू. लवकरच महायुतीचे सर्व उमेदवार घोषित करू. महायुतीच्या जागा वाटपावरून फडणवीसांचं वक्तव्य. फडणवीसांसह अजित पवार पुन्हा दिल्लीला जाणार. महायुतीचं जागा वाटप जवळपास 80% पूर्ण. उर्वरित जागांवर चर्चेसाठी फडणवीस आणि अजित पवार दिल्लीला जाणार. अमित शहांसोबत महाराष्ट्राची पुन्हा एकदा बैठक होणार. 45 खासदार निवडून आणणं हा एकच महायुतीचा फॉर्म्युला. 2019ला ज्या जागा लढलो त्या जागा मिळाल्या पाहिजेत. शिंदे गटाचे शंभूराज देसाई यांचं वक्तव्य. तर राष्ट्रवादी सन्मानजनक जागांवर लढणार. प्रफुल्ल पटेल यांचं वक्तव्य. वसंत मोरेंनी पुणे कार्यालयात घेतली शरद पवारांची भेट. वसंत मोरेंकडून पवारांना पुणे लोकसभेच्या विजयाची हमी. खासदार कसा होऊ शकतो ही माहिती दिली. पवारांच्या भेटीनंतर वसंत मोरेंची माहिती. पुण्याचं मैदान मारण्यासाठी शरद पवारांना भेटलो. खासदार कसा होऊ शकतो ही माहिती दिली. वसंत मोरे यांचं वक्तव्य. पंकजा मुंडेंना बीडमधूनच आव्हान. शरद पवार गटाचे बजरंग सोनवणे निवडणुकीच्या रिंगणात. सूत्रांची माहिती. बजरंग सोनवणे लवकरच पवारांना भेटण्याची शक्यता.
गडचिरोली आणि भंडारा गोंदियाच्या जागेवरून महायुतीत पेच. गडचिरोली भंडारा गोंदियाच्या जागेसाठी राष्ट्रवादी आग्रही. दोन्ही लोकसभा मतदारसंघात सध्या भाजपचे खासदार. भाजपच्या हरिश्चंद्र चव्हाणांनी घेतली शरद पवारांची भेट. दिंडोरीतून उमेदवारी मिळण्यासाठी हरिश्चंद्र चव्हाण इच्छुक. शरद पवारांच्या निर्णयाकडे लक्ष. मनसेनं दक्षिण मुंबईची जागा कमळाच्या चिन्हावर लढावी. भाजपचा आग्रह. लवकरच दिल्लीत बैठक. सूत्रांची माहिती. तर भाजप आणि मनसेच्या युतीची योग्य पातळीवर चर्चा सुरू. भाजप मनसे युतीच्या चर्चांना आशिष शेलारांकडून दुजोरा. रत्नागिरी सिंधुदुर्गचा तिढा सुटला. रत्नागिरी सिंधुदुर्गच्या जागेवर महायुतीचाच उमेदवार असेल, फडणवीसांचा दावा. मात्र जागा भाजपला की शिवसेनेला, सस्पेन्स कायम. राहुल गांधी आणि शरद पवार यांच्यात लोकसभा जागा वाटपाबाबत चर्चा. चांदवडमधील शेतकरी मेळाव्यानंतर चर्चा झाल्याची माहिती. संजय राऊतांचीही उपस्थिती. महाराष्ट्रातील घडामोडीबाबत राहुल गांधी समाधानी असल्याची राऊतांची माहिती. देशातील कोणत्याच राज्यात शेतकऱ्यांना योग्य बाजारभाव मिळत नाही. स्वामीनाथन आयोगाच्या अहवालानुसार एमएसपी लागू करणार. राहुल गांधींची नाशिकमध्ये घोषणा. भाजप आता भाडोत्री जनता पक्ष. भ्रष्टाचारी अभय योजना. पंतप्रधान मोदींनी नवीन योजना काढली आहे. उद्धव ठाकरेंचा भाजपसह मोदींवर हल्लाबोल. दापोलीतील वादग्रस्त साई रिसॉर्ट 4 आठवड्यात पाडण्याचे हायकोर्टाचे आदेश. सुनावणी दरम्यान साई रिसॉर्ट अनधिकृत असल्याचं सिद्ध. धुळ्यातील पोलीस प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षणार्थी पोलिसांना विषबाधा. जेवणातून 80 ते 90 प्रशिक्षणार्थी पोलिसांना विषबाधा झाल्याची माहिती. आणि विषबाधा झालेल्यांवर हिरे वैद्यकीय राजकीय पक्षांना मिळालेल्या निधीची माहिती निवडणूक आयोगाकडून प्रसिद्ध. संकेतस्थळावर निवडणूक रोख्यांची माहिती प्रसिद्ध. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर एसबीआयनं दिली माहिती. शरद पवारांचं नाव आणि फोटो का वापरता? सुप्रीम कोर्टानं अजित पवार गटाला फटकारलं. शरद पवारांचं नाव आणि फोटो वापरणार नाही याची लेखी हमी द्या, कोर्टाच्या सूचना. पेट्रोल डिझेल 2 रुपयांनी स्वस्त. आज 6 वाजल्यापासून नवीन दर लागू. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरकारकडून मोठी घोषणा. उद्धव ठाकरेंना अल्पसंख्याकांचं मत हवंय आणि त्यांच्याकडून मुस्लिमांच्या लांगुलचलनाचं राजकारण. शहांची टीका. तर सीएए कायदा पाहिजे की नाही, ठाकरेंनी स्पष्ट करावं. शहांचं ठाकरेंना आव्हान. रवी राणा फडणवीसांच्या भेटीसाठी तातडीनं नागपुरात. फडणवीसांच्या नागपुरातील निवासस्थानी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर फडणवीस आणि राणांमध्ये भेट. नवनीत राणांच्या उमेदवारीवरून दोघांमध्ये चर्चेची शक्यता. भस्मारोग झालेले पक्ष सोडून जात आहेत. उद्धव ठाकरेंचा पक्ष सोडून गेलेल्यांवर निशाणा. ईडीवर उपचार करण्याची वेळ येईल म्हणून काही जण भाजपमध्ये गेले. उद्धव ठाकरेंनी शिंदे गटातील आमदारांवर केली टीका. ठाकरेंना सगळे सोडून जातील. ठाकरेही रात्री बॅग पॅक करून निघतील. उद्धव ठाकरेंची मोदींसमोर काय अवकात? रामदास कदम यांचा उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्ला. संभाजीनगरची लोकसभेची जागा लढवण्यास तयार. संधी मिळाली तर लोकसभेची निवडणूक लढणार. मुख्यमंत्री शिंदे जो निर्णय घेतील तो मान्य असेल. नंदनवनमध्ये शंभूराज देसाई आणि भुमरेंनी घेतली शिंदेंची भेट. हेमंत गोडसेंनी जागा सोडावी म्हणून आमचे प्रयत्न सुरू. गोडसेंनी जागा सोडली तर आम्हाला विचार करता येईल. नाशिक लोकसभेच्या जागेबाबत मंत्री छगन भुजबळांचं सूचक वक्तव्य. माझं नाव शिवसेनेच्या यादीतच असेल. भाजप प्रवेशावर श्रीरंग बारणेंकडून पूर्णविराम. तर मी शिवसेनेचाच खासदार असेल, बारणे यांचं वक्तव्य. निलेश लंकेंपाठोपाठ अजित पवार गटाला दुसरा मोठा धक्का बसण्याची शक्यता. अजित पवार गटाच्या रवींद्र पाटील यांना शरद पवार गटाची रावेर लोकसभा मतदारसंघातून ऑफर असल्याची सूत्रांची माहिती. तर रवींद्र पाटील अजित पवार गटाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस. साताऱ्यात उदयनराजे भोसलेंचे समर्थक आक्रमक. भाजपच्या यादीमध्ये उदयनराजेंचं नाव नसल्यानं समर्थक आक्रमक. उदयनराजेंना उमेदवारी न दिल्यास पदांचा राजीनामा देण्यावर समर्थक ठाम. जिल्हा शासकीय विश्रामगृहात झालेल्या बैठकीमध्ये समर्थकांचा निर्णय. 2012 मधील मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीची आज प्रतिरूप बैठक. पालिका मुख्यालयात बैठकीचं आयोजन. तत्कालीन स्थायी समिती अध्यक्ष खासदार राहुल शेवाळे अभिनंदनाचं. इगतपुरीत शांतिगिरी महाराजांनी घेतली माधवबाबा घुलेंची भेट. सदिच्छा भेट असल्याचं सांगत दोघांमध्ये पाऊण तास चर्चा. माधवबाबा घुले जोग महाराज भजनी मठाचे मठाधिपती. एनआयकडून पुणे आयसिस प्रकरणात पुरवणी आरोपपत्र दाखल. एनआयकडून आणखी काही कलम वाढवत आरोपपत्र दाखल. आतापर्यंत 11 जणांविरोधात आरोपपत्र नोंदवलं. नवी मुंबईतील महापालिका हद्दीतील अतिरिक्त बांधकामावर लावलेल्या करावरून ठाकरे गट आक्रमक. राजन विचारे यांची अतिरिक्त आयुक्तांशी चर्चा. संबंधित कराला ठाकरे गटाकडून विरोध. नवी मुंबईत राज्य महामार्ग 102 ते रिटघर खानाव रस्त्याचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते भूमिपूजन. स्थानिक जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत 30 लाख रुपयांचा निधी वापरून रस्ता करण्यात आला. नवी मुंबईतील पनवेलमध्ये तहसील कार्यालयातील महसूल अधिकाऱ्याला लाच स्वीकारताना रंगेहात पकडलं. 40,000ची लाच स्वीकारताना नवी मुंबई लाचलुचपत विभागानं त्यांना रंगेहात पकडलं. धुळे शहराचं तापमान 35 अंशांच्या पुढे. उन्हामुळे दुपारी रस्ते निर्मनुष्य. गेल्या आठवडाभरापासून तापमानाचा पारा 35 अंशांच्या पुढे. धुळे शहरातील देवपूर भागाला पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य तापी पाईपलाईनला मोठी गळती. लाखो लिटर पाण्याची नासाडी. शहरात पाणी टंचाईचं सावट असताना महापालिकेचं मात्र दुर्लक्ष.
सांगली लोकसभेसाठी रासप उमेदवार कालिदास पोपट गाढवे हे प्रचारात सक्रिय. एसटीनं प्रवास करत गाढवे यांचा प्रचार सुरू. सांगली जिल्ह्यातील खानापूर शहरात वानरांचा हैदोस. खानापूर ग्रामपंचायतीनं हाती घेतली वानर पकडण्याची मोहीम. नागरिकांच्या छताच्या नुकसानाबरोबरच वानरांच्या टोळीकडून शेतीचंही मोठ्या प्रमाणात नुकसान. धुळ्यात मतदान जनजागृती रॅलीचं आयोजन. लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी प्रशासनाच्या वतीनं जनजागृती मोहीम सुरू. धुळ्यात कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याची आवक. बाजारात मोठ्या संख्येनं पांढरा कांदा येऊ लागला. मात्र कांद्याला अवघा 1000 ते 1100 रुपये दर मिळत असल्यानं शेतकऱ्यांची नाराजी. जळगावातील बांभोरीमध्ये मंत्री गुलाबराव पाटील यांना गावातील दारूबंदीसाठी महिलांचा घेराव. गावातील अवैधपणे सुरू असलेले दारू बंद करण्याची महिलांची मागणी. बांभोरीमध्ये विकास कामांच्या उद्घाटनासाठी आलेल्या गुलाबराव पाटील यांना घेराव. आणि जळगावात बांभोरीमध्ये गुलाबराव पाटील यांच्या हस्ते विविध विकास कामांचं उद्घाटन. नवीन ग्रामपंचायत, तलाठी कार्यालय आणि इतर रस्ते यासह विविध कामांचं भूमिपूजन आणि उद्घाटन. जळगावातील मुळजी जेठा महाविद्यालयात शेकडो विद्यार्थ्यांचं वाद्य वाजवत ठिय्या आंदोलन. वाढवलेलं परीक्षा शुल्क कमी करण्याच्या मागणीसह इतरही मागण्यांसाठी एबीव्हीपीचं आंदोलन. मागण्यांसंदर्भात समिती नियुक्त करण्याच्या आश्वासनानंतर ठिय्या आंदोलन मागे. जळगाव लोकसभेची जागा भाजपला मिळाल्यानं शिवसेना शिंदे गटात नाराजी असल्याची चर्चा. शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख निलेश पाटील यांनी केला होता दावा. मात्र नाराजीची केवळ अफवा, कोणतीही नाराजी नसल्याचं निलेश पाटील यांचं स्पष्टीकरण. नंदुरबार जिल्ह्यात भाजप आणि शिंदे गटाचा वाद पुन्हा वाढणार. हिना गावित यांच्या उमेदवारीला शिंदे गटाचा विरोध कायम. गावित पक्षपाती राजकारण करत असल्यानं लोकसभेसाठी मदत न करण्याची भूमिका. नंदुरबार जिल्ह्यात मोलगी आणि नवापूर पोषण पुनर्वसन केंद्रातील एनआरएचएमच्या कर्मचाऱ्यांचं काम बंद. कामावर पुन्हा रुजू करण्यात येत नसल्यानं कर्मचाऱ्यांचं काम बंद आंदोलन. शासनानं लवकर दखल न घेतल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा. नंदुरबार जिल्ह्यात विविध मागण्यांसाठी हजारो अंगणवाडी सेविकांचा जिल्हा परिषदेवर थाळीनाद मोर्चा. पश्चिम रेल्वे प्रशासनाची बॅटमॅन मोहीम सुरू. विना तिकीट प्रवाशांची संख्या वाढल्यानं या मोहिमेचं नियोजन. मुंबईमध्ये पुन्हा पाणी कपात. 24 एप्रिलपर्यंत मुंबईसह उपनगरात 5% पाणी कपात. वंदे भारतमध्ये आता 1 लिटर ऐवजी अर्धा लिटर रेल नीरची बाटली मिळणार. प्रवाशांच्या सोयीसाठी हा निर्णय. कल्याण डोंबिवली पालिकेच्या घरघंटी आणि शिलाई मशीन वाटप कार्यक्रम वादाच्या भोवऱ्यात. शासकीय कार्यक्रमात शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी भाषण केल्यानं वाद. मुंबई पालिका प्रशासनाची थकबाकीदारांविरोधात धडक कारवाई. अद्याप 3,500 कोटी रुपयांची वसुली शिल्लक. एअर इंडियाची इमारत राज्य सरकारच्या मालकीची होणार. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये हस्तांतरणास मंजुरी. पुण्यामध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीसाठी पुणे जिल्हा शिक्षण आणि प्रशिक्षण संस्थेकडून शिक्षकांना प्रशिक्षण. पुण्याच्या भोरमधील शाळांमधून पोषण आहार बनवणाऱ्या मदतनीसांना शासनाच्या अन्न सुरक्षा आणि स्वच्छता कार्यक्रमांतर्गत प्रशिक्षण. यामध्ये अन्नधान्य निवडण्याची आणि त्याचबरोबर इतरही शास्त्रोक्त पद्धतीवर मार्गदर्शन. भोर तालुक्यातील शाळांमधून पोषण आहार बनवणाऱ्या स्वयंपाकी आणि मदतनीसांना प्रशिक्षण. शासनाच्या अन्न सुरक्षा आणि स्वच्छता कार्यक्रमांतर्गत प्रशिक्षण. पुण्याच्या बारामतीत उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना गॅस कनेक्शनचं वितरण. नवनाथ पडळकर यांच्या हस्ते. पुणे शहरात घरफोड्यांचं प्रमाण वाढलं. काल एकाच दिवसात 4 ठिकाणी घरफोड्या. परभणीच्या जिंतूर तालुक्यात आसोला गावच्या रस्त्यांची दुरावस्था. खराब रस्त्यांमुळे एसटी सेवाही बंद. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर परभणीत महायुतीकडून तयारी सुरू. भाजप आमदार मेघना बोर्डीकर यांच्या संपर्क कार्यालयात महायुतीची आढावा बैठक संपन्न. तर परभणी शहरात वारंवार विद्युत पुरवठा खंडित. नागरिकांचा महावितरणच्या अभियंत्यांना घेराव. गोंदिया जिल्ह्याला उष्णतेच्या झळा. पारा 37.4 अंश सेल्सिअसवर. भंडाऱ्यात धानापोटी अद्यापही 57,97 लाख रुपये चुकारे थांबलेलेच. जिल्ह्यातील 9,620 शेतकरी अद्यापही रकमेच्या प्रतीक्षेत. बुलढाण्याच्या चिखली पंचायत समितीमधील कनिष्ठ सहाय्यक लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात 6,000 रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडलं. साताऱ्याच्या कराडमध्ये रस्ते विकासासाठी 230 कोटींचा निधी मंजूर. भाजपचे डॉक्टर अतुल भोसले यांच्या प्रयत्नांमुळे मंजूर. पनवेलमध्ये ठाकरे गट आणि मनसेच्या पदाधिकाऱ्यांचा शिंदे गटात पक्षप्रवेश. पनवेलचे उपशहरप्रमुख शैलेश जगनाडे, नितीन कसाबे यांचाही पक्षप्रवेश. मुंबईमधील बोरीवलीमध्ये गोराई बीचवर सुशोभीकरण करण्यात आलेले इलेक्ट्रिक पोल मोडकळीस. पर्यटकांना जीव मुठीत धरून करावा लागतोय प्रवास. पुण्यात पाटबंधारे विभाग आणि महापालिकेत पाणीपट्टीच्या बिलावरून वाद. अद्यापही कोणताही तोडगा नाही. राज्यातील 7,500 माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांमध्ये राबवण्यात येणार पर्यावरण सेवा योजना उपक्रम. पर्यावरण संवेदनशील पिढी निर्माण करण्यासाठी हा निर्णय. पुण्यामध्ये जिल्हा प्रशासनानं आतापर्यंत 1,051 जणांना शस्त्र परवाने दिले. शस्त्र परवाना घेणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालल्याचं निदर्शनास. रेल्वेचा दादर पंढरपूर दादर एक्सप्रेसचा मिरज सांगली मार्गे सातारापर्यंत विस्तार करण्याचा निर्णय. दादर सातारा एक्सप्रेस 15 मार्चपासून दादरहून दर रविवार, सोमवार आणि शुक्रवारी सुटणार.
संपूर्ण देशात यापुढे एकाच वेळी निवडणुका होण्याची शक्यता. एक देश एक निवडणूक घेण्याबाबतचा अहवाल राष्ट्रपतींना सुपूर्द. एक देश एक निवडणूक घेण्याबाबत राजकीय पक्षांची संमती सूत्रांची. तर 2 नव्या निवडणूक आयुक्तांची नियुक्ती. सुखबीर संधू आणि ज्ञानेश कुमार हे नवे निवडणूक आयुक्त. कर्नाटकात भाजपच्या तब्बल 9 विद्यमान खासदारांचा पत्ता कट. कर्नाटक राज्यातील 20 मतदारसंघांसह लोकसभा मतदारसंघातील 72 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर आणि डच्चू मिळालेल्या विद्यमान खासदारांकडून नाराजीचा सूर. दिल्लीमध्ये शेतकऱ्यांची महापंचायत संपन्न. केंद्र सरकार विरोधात किसान ट्रेड युनियनचा मोर्चा. 9 दिवसांनी प्रत्येक गावात निदर्शनं करण्याचा इशारा.